हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अक्षर लर्निंग्स. आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार की रिव्हिजन कोणत्या पद्धतीने करायचं. कारण असे कितीतरी स्टुडंट्स आहेत ते भरपूर अभ्यास करतात पण त्यांना एक्झामच्या वेळेला काहीच आठवत नाही, किंवा जे अभ्यास केलाय ते आठवण्यासाठी त्यांना खूप स्ट्रेस सहन करावा लागतो. असं वाटतं की किती गोष्टी कितीपर्यंत लक्षात ठेवायच्या, कितीही झालं तरी, कितीही अभ्यास केला तरीही जे काही रीड केले किंवा जो अभ्यास केलाय तो लक्षात राहतच नाही. मग तो अभ्यास कसा लक्षात ठेवायचा, एक्झाम मध्ये ते रिकॉल कसं करायचं, जेणेकरून तुम्हाला तिथे आठवण्यासाठी जास्त स्ट्रेस लावण्याची गरज नाहीये. ऑटोमॅटिकली तुमच्या गोष्टी माइंड मध्ये राहिल्या पाहिजेत, जेणेकरून जेवढा तुम्ही अभ्यास करणार आहे तेवढा सगळा तुमच्या माइंड मध्ये सेव्ह करून राहील. मग हे करण्यासाठी काय करावं लागेल, इझी टेक्निक आहे ती म्हणजे रिव्हिजन. कोणत्याही स्टुडंटना बघा, जे टॉपर असतील किंवा ज्यांची रँकिंग चांगली आहे, ज्यांचा स्कोर चांगला आहे, जर का तुम्ही त्यांना विचारला तर त्यांच्याकडे एक फॉर्म्युला मिळेल, तो म्हणजे रिव्हिजनचा. एखादी गोष्ट जेवढ्या मॅक्सिमम वेळेला रिवाइज होईल तेवढी ती गोष्ट ऑटोमॅटिकली आपल्या माइंड मध्ये बसते. तिथे ती गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी जास्त स्ट्रेस लावावा लागत नाही. असे कितीतरी स्टुडंट जे एक्झामच्या 2 दिवस आधी अभ्यास करतात, त्यांना वाटतं की जास्त स्कोर मिळेल, 2 दिवस अभ्यास केला तर लगेच लक्षात राहील. तर असं होत नाही. आपल्या माइंडची कॅपॅसिटी असते, जेवढं आपण स्टडी करू तेवढंच त्यावेळेला लक्षात राहतं. थोड्या कालावधीनंतर ते पुन्हा विसरून जातं. किंवा कित्येक जणांना सवय असते की रट्टा मार, पाठांतर करण्याची सवय असते. मग अशा वेळी काय होतं, ऐन एक्झामच्या वेळेला एखादा पॉइंट आठवला नाही किंवा एखादं वर्ड तिथे राहून गेला, काहीतरी सिंपल मिस्टेक झाली तर तो आन्सर आहे तसा इनकम्प्लीट राहून जातो आणि तिथे आपल्याला मार्क्स मिळत नाहीत. मग या सगळ्या प्रॉब्लेम्सला ओव्हरकम करायचं असेल तर जे काही आपण स्टडी केलेला आहे तो एका सिस्टमॅटिक मॅनर मध्ये आपल्या माइंड मध्ये लक्षात राहायला पाहिजे, जेणेकरून तो आठवण्यासाठी आपल्याला जास्त स्ट्रेस लावावा लागणार आहे. मग हे कसं लक्षात ठेवायचं, तर टेक्निक आहे ते रिव्हिजनची. मग ही रिव्हिजन कधी करायची, किती दिवसांनी करायची, कोणत्या वेळेला करायची, कसं करायची, हे जे प्रॉब्लेम्स आहेत याच्याबद्दल आज डिस्कशन करणार आहे. तर रिव्हिजन कोणत्या पद्धतीने करायचं, बघा आपल्या माइंडची कॅपॅसिटी असते, एखादी गोष्ट आपण जर का लक्षात ठेवली तर ती लक्षात राहावी म्हणून आपल्याला स्ट्रेस लावावा लागतो. 2-3 दिवस झाले त्यानंतर ऑटोमॅटिकली आपल्या माइंड मधून ते निघून जातं. त्यानंतर पुन्हा एखादी गोष्ट आपण आठवण्याचा प्रयत्न करतो तर ती गोष्ट आठवत नाहीये. मग अशा वेळेला काय करायचं, जो काही तुम्ही अभ्यास केलाय त्या अभ्यासाची टेक्निक एक सिस्टमॅटिक मॅनर मध्ये त्याची जर का रिव्हिजन झाली तर तिथं तुमची ती गोष्ट ऑटोमॅटिकली तुमच्या माइंड मध्ये राहून जाते. तर तुम्ही विसरायचा प्रयत्न जरी केला तरी ती विसरत नाही, कारण ते एका ठराविक पॅटर्न नंतर तुम्ही त्याला रिवाइज केलेलं असतं. मग हे रिव्हिजन कसं करायचं, ज्या दिवशी तुम्हाला एखादी कॉन्सेप्ट, एखादा टॉपिक शिकवलेला असेल तर त्या दिवशी काय करणार, तुम्ही फर्स्ट डेला तो टॉपिक रीड करून घेणार आहे, तो टॉपिक अंडरस्टँड करणार आणि त्याचे जे काही नोट्स आहेत तुमचे सेल्फ नोट्स तुम्हाला तिथे करायचं आहे. सो फर्स्ट स्टेप आहे रिव्हिजनचा, दॅट इज रीड. त्या रिडिंगच्या फेजला काय करणार आहे, तुम्ही आज जे काही मला शिकवलंय ते सगळं तुम्ही रीड करून घ्यायचंय, तो अंडरस्टँड करून घ्यायचे आणि त्याच्यावरती एक सेल्फ नोट्स तुम्हाला प्रिपेअर करायचे. ओके, मग आज जर का तुम्ही प्रिपेअर केला तर दिवसभरामध्ये जे काही शिकवलेलं आहे मग ती तुमची अंडरस्टँडिंग झाली, तुमच्या नोट्स क्रिएट झाला आणि ऍट द एंड ऑफ द डे जो काय तुमचा लास्ट 30 मिनिट्सचा जो काय अभ्यास आहे त्या 30 मिनिट्स मध्ये तुम्हाला काय करायचंय, दिवसभर काय शिकवलं गेलं किंवा जो काही मी स्टडी केलाय, जे नोट्स केलेत त्याच नोट्स तुम्हाला तिथे रिवाइज करायचे. म्हणजे इथे काय झालं, फर्स्ट डे जे आज शिकवलं, जे फ्रेश आहे ते मी अंडरस्टँड करून घेतलं, माझ्या स्वतःच्या नोट्स बनवल्या. ऍट द एंड ऑफ द डे मी काय केलं, ते नोट्स स्वतःच्या बनवल्या नोट्स मी काय केलं, रिवाइज केलं. ही झाली तुमची पहिली रिव्हिजन. आता तुम्हाला नेक्स्ट रिव्हिजन कधी करायची आहे, वीकेंडला. ज्यावेळी फर्स्ट तुमची रिव्हिजन झालेली म्हणजे रिडिंगची फेज झालेली, तुम्ही रीड करून घेतला, अंडरस्टँड करून घेतला, स्वतःच्या नोट्स बनवला, ही झाली तुमची पहिली फेज. तिथं फ्रेश असणार आहे, तुमच्या माइंड मध्ये गोष्टी लक्षात राहणार आहेत. मग ही नेक्स्ट टाइमला कधी रिवाइज करायचं, ऍट द एंड ऑफ वीकला. वीकेंडला काय करायचं, तुम्हाला वीक मध्ये जे काही तुम्ही अभ्यास केलाय किंवा तुम्हाला जे काही शिकवलं गेलंय, जे तुमचं अंडरस्टँडिंग, तुमच्या ज्या काही नोट्स आहेत, वीकेंडला तुम्ही काहीही नवीन अभ्यास करायला जायचं नाहीये. वीकेंडला काय करणार आहे, जो आठवडाभर तुम्ही नोट्स वगैरे प्रिपेअर केलाय ना त्या नोट्स तुम्हाला रिवाइज करायचं ऍट द एंड ऑफ वीकला. मग तिथे काय करणार आहे तुम्ही, माइंड मॅप. जे तुमचे नोट्स तुम्ही स्वतः प्रिपेअर केलेले आहेत, जे तुमचं अंडरस्टँडिंग आहे त्या अंडरस्टँडिंगच्या बेसवर, त्या नोट्सच्या बेसवर तुम्हाला माइंड मॅप रेडी करायचे. मग तिथं 1 वीक पर्यंत एखादा टॉपिक संपलेला असतो. ज्यावेळी हा टॉपिक संपेल तोपर्यंत वीक होऊन गेलेला असेल, तुमच्या स्वतःच्या नोट्स तयार असतील, तुमचं अंडरस्टँडिंग लेवल चांगली झालेली असेल तर त्या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला तुमच्या नोट्स रीड करून झाल्यानंतर तिथे तुम्हाला माइंड मॅप प्रिपेअर करायचा आहे. मग त्या टॉपिकचा रिव्हिजन ऑलरेडी त्या डेचा झालेला आहे
ऍट द एंड ऑफ वीकला तुम्ही काय केला, तुमच्या नोट्स परत रीड केला आणि त्या नोट्सच्या बेसिसवर ज्या दिवशी तुमचा टॉपिक संपेल त्यावेळेला तुम्ही काय करणार आहे, ते माइंड मॅप रेडी करणार आहे. हे तुम्हाला कधी करायचं आहे, ऍट द एंड ऑफ वीकेंडला. म्हणजेच वीकेंडला काय करणार आहे, तुम्ही काहीही नवीन स्टडी करणार नाही, जे ऑलरेडी स्टडी केला, जे तुम्ही नोट्स प्रिपेअर केलाय त्याचा माइंड मॅप तुम्ही काय करणार, वीकेंडला रेडी करून ठेवणार. ही झाली सेकंड स्टेप वीकेंडसाठी. म्हणजे तुमची पर डे रिव्हिजन झाली, त्यानंतर वीकेंडला रिव्हिजन झाली. त्यानंतर थर्ड रिव्हिजन दॅट इज द रिकलेक्ट. इथे कधी करायचं तुम्हाला रिकलेक्ट, ऍट द एंड ऑफ मंथला. म्हणजे मंथच्या एंडिंगला जो काही मंथ पर्यंत तुम्हाला शिकवलं गेले किंवा ज्याचा तुम्ही स्टडी केलाय, तुम्ही नोट्स काढलाय, माइंड मॅप काढलाय, तिथे तुम्हाला काय करायचं, रिकलेक्ट करायचंय. मग हे रिकलेक्ट तुम्ही कशावरून करणार आहे, जो तुम्ही वीकेंडला किंवा टॉपिक झाल्यानंतर वीकेंडच्या दिवशी तुम्ही जो माइंड मॅप रेडी केलाय त्या माइंड मॅप वरूनच तुम्ही रिव्हिजन करायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे तिथे तुम्हाला पूर्ण बुक वाचायचं अजिबात गरज नाहीये, सगळ्या नोट्स वाचायच्या गरज नाहीत. तुम्ही फक्त काय करणार आहे, त्या माइंड मॅप वरून सगळ्या गोष्टी रिकलेक्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर का तिथे एखादा पॉइंट आठवत नसेल तर तुम्ही काय करणार आहे, तुमचे नोट्स, टेक्स्टबुक जे काय असेल ते तुम्हाला प्रेफर करायचं आहे. मग त्या ठिकाणी काय करणार, तुम्ही एखादा पॉइंट तुम्हाला आठवत नसेल, म्हणजे ऑलरेडी तुमचे 2-3 रीडिंग झालेले आहेत, फर्स्ट रीडिंग झाले, त्याचे नोट्स तयार करून झाले, त्याचं तुम्ही रिवाइज केलंय, त्यानंतर तुम्ही माइंड मॅप प्रिपेअर केलाय, हे सगळं झाल्यानंतर सुद्धा एखादा पॉइंट लक्षात राहत नसेल तर त्याला तुम्हाला स्टार मार्क करायचा आहे. म्हणजे ही गोष्ट कंटिन्युअसली रिवाइज करून लक्षात राहत नाहीये, म्हणजे ह्याला काहीतरी मला ट्रिक्स बनवावे लागेल किंवा ते तुम्हाला बायहार्टच करावे लागेल. अशा खूप कमी गोष्टी राहतील ऍट द एंड ऑफ. म्हणजे 90% जो काही तुमचा सिलेबस आहे तो ऑलरेडी तुमच्या माइंड मध्ये असेल, जे तुमचं रिव्हिजन कव्हर होऊन जाईल. फक्त 10%, 5 to 10% ज्या काही गोष्टी असतील तेवढ्याच तुम्हाला काय करायचं, पाठांतर करायचं आहे. तेवढं बायहार्ट केला तर ऑलमोस्ट सिलेबस तुम्ही कव्हर केलेला असेल. मग तुम्हाला काय करायचंय, सुरुवातीला रीड करायचंय, अंडरस्टँडिंग आणि नोट्स त्या दिवशीच्या ज्या दिवशी तुम्हाला शिकवले गेले त्याच दिवशी तुम्ही ऍट द एंड ऑफ डे ला 30 मिनिट्स काय करणार आहे, फुल डेचा जो काही शिकवले गेले, ज्या तुम्ही नोट्स केल्या त्याच नोट्स तुम्ही रिवाइज करा. ही झाली तुमची फर्स्ट रिव्हिजन. सेकंड रिव्हिजन कधी पडणार आहे तुमची, वीकेंडला. वीकेंडच्या दिवशी काय करणार आहे, तुम्ही ज्या तुम्ही नोट्स प्रिपेअर केलेल्या आहेत त्याच नोट्स रिवाइज करणार आहे आणि त्या नोट्स वरून त्या टॉपिकचा एक माइंड मॅप रेडी करणार आहे. आता या माइंड मॅप वरून काय होणार आहे, तुम्हाला क्विक रिव्हिजन लक्षात राहील की जेवढं मी स्टडी केला तो तेवढा सगळा एकाच पेजवरती माइंड मॅप वरती मी रेडी करून घेतला. आणि थर्ड रिव्हिजन तुमची कधी पडणार आहे, ऍट द एंड ऑफ मंथला. म्हणजे मंथ मध्ये जे काय तुमचा स्टडी करून झालाय तो सगळा तुम्ही रिवाइज प्रत्येक टॉपिक वाईज कधी करणार आहे, माइंड मॅप वरून. माइंड मॅप वरून एखादा पॉइंट तुम्हाला आठवत नसेल, रिमेंबर होत नसेल तर त्या ठिकाणी काय करणार आहे, तुम्ही ज्या तुमच्या नोट्स आहेत त्या नोट्स प्रिपेअर करा. तिथं जो पॉइंट आठवत नाहीये त्याला स्टार मार्क करा किंवा काहीतरी मार्किंग करा, काहीतरी ट्रिक्स वापरा किंवा तो काय करायचं, तुम्हाला पाठांतर करायचंय. अशा प्रकारे जो काही पाठांतर आहे, जो काही तुम्हाला फक्त बायहार्टिंगचा पॉइंट आहे तो खूप कमी येईल, 5 to 10% वरती येईल आणि 90% तो ऑटोमॅटिकली तुमच्या माइंडमध्ये लक्षात राहील. ज्यावेळी एखादी गोष्ट आपण कंटिन्युअसली 2-3 वेळा रिवाइज करतो ना तेव्हा ती गोष्ट ऑटोमॅटिक आपल्या माइंडमध्ये स्टोअर होते. ह्याच्यामुळे काय होणार आहे, जेवढ्या तुमच्या माइंडमध्ये इझिली गोष्टी स्टोअर होत जातील तेवढा तुमचा स्ट्रेस लेवल कमी येणार आहे आणि जेवढा तुमचा स्ट्रेस लेवल कमी येणार तेवढा तुमचा माइंड रिलॅक्स असणार आहे, तुमचं कॉन्फिडन्स वाढणार आहे आणि हे तुम्हाला आउटपुट मिळणार आहे तुमच्या फायनल वेळेच्या रिझल्ट मध्ये. मग तुम्हाला काय करायचं आहे, डेली रिव्हिजन, वीकली रिव्हिजन आणि मंथली रिव्हिजन. ज्यावेळी तुम्ही या तिन्ही गोष्टी रिवाइज कराल, तिन्ही स्टेप मधून जाल, त्यावेळी गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात राहतील. सगळ्या सब्जेक्ट एकाच दिवशी करता येत नसेल तर पर डे 2 सब्जेक्ट टार्गेट करा. आज जे काही शिकवले ते 2 डेज मध्ये 2-2 सब्जेक्ट रिवाइज करत जावा किंवा छोटा छोटा पॉइंट झाला असेल तर जेवढे टॉपिक झाले, जेवढ्या सब्जेक्टचे झाले तेवढ्या सब्जेक्टचे नोट्स प्रिपेअर करायचा प्रयत्न करा. कोणती मेथड फॉलो करायची तुमच्या कॅपॅबिलिटीनुसार तुम्ही ठरवा, पण हे 3 स्टेप मधून रिव्हिजन नक्की करा. पर डे रिव्हिजन, पर वीक रिव्हिजन अँड पर मंथ रिव्हिजन. ज्यावेळी तुम्ही या तिन्ही स्टेप्स फॉलो करणार तुम्हाला 90 to 95% जो सिलेबस आहे ऑटोमॅटिकली लक्षात राहील. तिथे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी काहीही स्ट्रेस लावण्याची गरज नाही, माइंड रिलॅक्स असेल आणि जेवढा तुम्ही अभ्यास केलाय तेवढा सगळा आउटपुट तुम्हाला तिथे काढता येईल. सो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.